एकेकाळी आदिवासी भागात कंदवर्गीय रानभाजी म्हणून सफेद मुसळी अर्थात आदिवासी बोलीत कवळीची भाजी म्हणून ओळखली जाणारी सफेद मुसळी आता जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। जूनमध्ये पहिल्या पावसाला सुरुवात झाली की जंगलात अनेक कंदवर्गीय रानभाज्या उगवतात। यामध्ये शेवळा, दहीगडी, लोत, तेरा, कवळीची भाजी, सफेद मुसळी अशा भाज्या मुख्यतः पावसाळ्यात सुरुवातीला आढळतात। 15 ते 20 वर्षांपूर्वी कवळीची भाजी मुबलक प्रमाणात जंगलात आढळत असे। जसे जसे या भाजीमध्ये असलेले औषधी गुणधर्म तसे उच्च प्रतीचे प्रथिने, शरीरास मिळणारे पोषक घटक यांमुळे मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागल्याने लोकांनी हव्यासापोटी तसेच अर्थार्जनाकरिता जंगलातून कंदासह खणून आणत व्यापाऱ्यांना विकली। आज सफेद मुसळी जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। आज कोरडवाहू शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी करिता शेती केली जात आहे। तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागात जास्त प्रमाणात लागवड केली जात आहे। म्हैसखडक, दोडीपाडा, उंबरठाण, चुली, शिवपाडा, देवीपाडा, दरापाडा, वडपाडा, फणसपाडा, चुली, बेहुडणे, राशा, बोरचोंड, वांगण, कंजूल, मांधा, प्रगतविहीर, चिंचमाळ, बरडा, गाळबारी, पिंपळसोड, कोठुळा, काठीपाडा, सुळे, विजयनगर, पालविहीर या गावातील शेतकरी सफेद मुसळी लागवडीकडे वळले आहेत। गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात सफेद मुसळी खरेदी विक्रीतून होते कोटींची उलाढाल। तालुक्यातील सुरगाणा, उंबरठाण तसेच गुजरात राज्यातील बिलदा, धरमपूर येथे सफेद मुसळी खरेदी केली जाते। मागणी, पुरवठा, आवक यानुसार भाव दिला जातो। साधारणपणे 1200 रुपये पासून ते 2400 रुपये पर्यंत प्रति किलो वाळलेल्या कांद्याला भाव मिळतो। लागवडीकरिता बियाणे विकत घ्यायचे असेल तर ओले बियाणे प्रति किलो 500 रुपये दराने मिळते। यामध्ये एक काडी व काप्या असे जाती पाहावयास मिळतात। एक काडी अथवा एक कंद लावला जातो। काप्यामध्ये एकापेक्षा जास्त कंद एका जागेत लावतात। लागवडीचे तंत्र: साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केली जाते। यासाठी माळरानावर किंवा भात खाचरात उताराच्या जागेची निवड करून ती जागा नांगरणी करून मशागत करून भुसभुशीत केली जाते। बेडगादी पाफे करून लागवडीसारख्या एका सरळ रेषेत हरी करून हरीवर रांगेत लागवड करतात। त्याचवेळी थोड्याफार प्रमाणात खत दिले जाते। नंतर निंदणी केली जाते। कमी पाऊस पडला तर उत्पन्न जास्त मिळते। पावसाचे प्रमाण अधिक असले तर कंद कुजून खराब होतात, त्यामुळे उत्पादनात घट होते। ऑक्टोबर महिन्यात काढणीला सुरुवात केली जाते। वाफ मिळाली तर कंद लवकर सोलले जातात। औषधी गुणधर्म: सफेद मुसळ ही उच्च मूल्याचे औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे। प्रतिकार शक्ती वाढवण्यास तसेच मुख्यत्वे स्त्री यांच्या रोगावर उपचार करण्यास मदत करते। या भाजीमधून विविध प्रथिने, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स मिळत असतात। पारंपरिक भात शेतीपेक्षा अधिक उत्पन्न देणारी बाब असल्याने भात उत्पादक शेतकरी आता सफेद मुसळी लागवडीकडे कल वाढला आहे। कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते। सुरगाणा तालुका अरबी समुद्र सपाटीपासून जवळ असल्याने तालुक्यात उष्ण व दमट असे पोषक हवामान पिकासाठी उपयुक्त आहे। शेतीमध्ये विविधता तसेच आलटून पालटून पीक घेतल्याने जमिनीच्या सुपीकतेत वाढ होते। सफेद मुसळी लागवडीकरिता शासन स्तरावरून अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।